नमस्कार नमस्कार मित्र, गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये मी जलील पठाण आणि दत्ता वंताळे माझे मित्र दोघेही आपलं स्वागत करतोय. खर तर 3-4 दिवसाचा आम्ही खंड या कार्यक्रमाला दिला. त्याचं कारण हे असं होतं की आम्ही एका विषयावर खूप गहन चर्चा आणि अभ्यास सुरू केला होता. तो विषय सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. तो शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा आहे, उदरनिर्वाहाचा आहे आणि त्याच्या जगण्या मरण्याचा आहे. कारण आपल्या 8 महसूल मंडळापैकी दत्ता 2025चाच विमा आहे ना तो. हा बरोबर. खरीप 2025चा बरोबर. खरीप 2025चा पीक विमा शासनानं देत असताना हे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेत म्हणण्यापेक्षा फक्त बाधा महसूल मंडळ जर सोडला तर बाकीच्या 7 महसूल मंडळाला किंवा 7 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार आहे. आणि याच्यामुळं तीव्र संताप शेतकऱ्यामध्ये शासनाच्या विरोधामध्ये आहे आणि विमा कंपनीच्या विरोधामध्ये आहे. खर तर एका विशिष्ट महसूल मंडळामध्येच एवढं नुकसान झालं आणि बाकीकडे नाही झालं. इथे काय फुलपट्टी लावली होती का कोणी टेप लावला होता मला काय कळत नाही की शासकीय यंत्रणा जे मोजमाप काढते कुठल्या आधारे काढते, काय काढते, म्हणजे एकूणच शासनाचं धोरण असेल किंवा विमा कंपन्याचं धोरण असेल दत्ताभाऊ शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे. बरोबर. आणि त्याचा उद्रेक होतोय. कारण फक्त बाधा महसूल मंडळाला शेतकरी पीक विमा मिळाला, बाकीच्या शेतकऱ्यांना कधी मिळणार. आणि विशेष म्हणजे यावर लोकप्रतिनिधीही बोलायला तयार नाहीत. सगळ्यात वाईट गोष्ट किंवा दुःखाची गोष्ट अशी की आम्हाला अपेक्षा होती की या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे सध्या, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला पाहिजे होता, मात्र त्याच्यावर आवाज उठवला नाही. आणि याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यातनं यायला लागल्यात. सध्या पाऊस लांबल्यामुळं शेतकरी प्रचंड तणावात आहे. बरोबर आहे. वेळेवर पेरणी न झाल्याने सगळं गणित बिघडलेलं आहे. होय. ऊसाचं आता सध्याची परिस्थिती, ऊसाचं क्षेत्र आपल्याकडे या वर्षी जास्त आहे, मात्र पाऊस न पडल्यामुळं ऍव्हरेज अपेक्षित आहे शेतकऱ्यांना, ते मिळणार नाही. आता या परिस्थितीमध्ये शासनाकडून किंवा कृषी विभागाकडून काहीतरी उपाययोजना करणं अपेक्षित होतं किंवा विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. काल परवा दिवशी मी अधिवेशनामध्ये काँग्रेसचे आमदार होते, ते एकटेच बसले होते सभागृहाच्या बाहेर पीक विम्यासाठी. मला वाटलं बाबा आपला लोकप्रतिनिधी किंवा आपला खासदार, आपण ज्या मतदारसंघातून खरं म्हणलं तर आपला मतदारसंघ अभिमन्यू पवार साहेबांचा मतदारसंघ आहे. बरोबर. आणि ते महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याच्या अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या 4-5 वर्षात शेतकऱ्यांना विमाच मिळाला नाही. म्हणजे एकीकडे नुकसान झाल्यावर अनुदान दिलं गेलं असा वल्गना होतात, मात्र हक्काचा विमा जे 1 रुपया विम्यावर 1 रुपया विम्यावर शेतकऱ्यांना प्रीमियमवर शेतकऱ्यांना विमा देण्याची घोषणा झाली, तो निर्णय बदलला. आता ते पूर्ण प्रीमियम शेतकऱ्याकडून त्या रकमेचं भरून घेतले. आता जवळपास आपल्याच तालुक्यामध्ये 1,06,760 काहीतरी शेतकऱ्याने जवळपास 19 म्हणजे त्यांचं आपल्या 8 कोटी जवळपास बघा ना किती आहेत, 8,14 लाख रुपये विमा प्रीमियम भरलेला आहे, शेतकऱ्यांनी भरला. आणि केंद्र आणि राज्याचे प्रत्येकी 5,75,75,5,75,5 असे 19,64 लाख कंपनीच्या घशात गेले. कंपनी मालामाल आणि शेतकरी बेहाल अशी अवस्था करून ठेवली. आणि 5 वर्ष झालं औसा तालुक्याला विमा नाही. एका कुठल्या तरी मंडळामध्ये कुठल्या तरी एका विशेष गावामध्ये विमा होतो, अख्ख्या मंडळ कोरे ठेवले गेले विम्यापासून. एक पण विरोधी पक्षाला बोलायला तयार नाही. किंवा आता सध्या तर खासदार तर इकडून तिकडे कोलांट्या उड्या मारण्यासाठी विकासासाठी लोकांसाठी. शेतकऱ्याचा प्रश्न माहित नाही खासदारांना.
हो ना. खासदार काय करत आहेत? एवढ्या मोठ्या संकटात शेतकरी आहे या भागातला, आणि त्याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही. आमदार बोलायला तयार नाहीत, खासदार बोलायला तयार नाहीत. सभागृहामध्ये ह्याला हे 500 कोटी द्या, ह्याला 200 कोटी द्या, हा रस्ता द्या, त्या रस्ता द्या, याव करा त्याव करा, मोठ्या मोठ्या गोष्टी सभागृहात मांडल्या जातात. का शेतकऱ्याचा प्रश्न एकाही लोकप्रतिनिधीने का मांडला नाही? जिल्ह्याला विमा नाही. हा तर आपण औषधापुरतं जाऊ नका. ह्याच्या पुढची माहिती आहे की लातूर जिल्ह्याला काहीच मंडळात विमा आलाय, बाकीच्या मंडळात विमाच नाही. म्हणजे जवळपास 90% मंडळाला विमा नाही. काय परिस्थिती आहे दत्ताभाऊ? एकीकडं शेतकरी देशोधडीला लागलाय. या अशा वेळेस आहे ना, मला स्वर्गीय विलासराव देशमुखांची आठवण 100% येते. कारण त्यांनी परदेशात होते, इथं लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. सोयाबीनवर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता, मला वाटतं पिकावर. आणि साहेबांना तिथं कळालं की शेतकरी धास्तावलाय. त्यांनी तिथून त्याला अनुदान दिलं आणि होतं. त्यांनी म्हटलं नाही हे पंचनामे सरसकट मदत. म्हणजे त्या काळी सोयाबीनचे लाडू, दिवाळीचा पिरियड होता, दिवाळीच्या पिरियड मध्ये ती मदत झाली शेतकऱ्यांना, आणि सोयाबीनचा लाडू अशी त्यावेळेस चर्चा व्हायची. मला काय अवस्था झाली दत्ता भाऊ? विलासराव देशमुख गेले आणि या जिल्ह्याला कोणी वाली नाही राहिला. नेतृत्वाचा अभाव दिसतो. इतकी वाईट म्हणजे अवस्था. कसं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत तर 100% सांगतो. बाकी काय हो का, विकासामध्ये कमी जास्त होईल, कुणी जास्त आणल कुणी कमी आणल, हा भाग नाही. परंतु शेतकरी गेली 5 वर्ष झालं, विशेषतः आपल्या तालुक्यातला शेतकरी प्रचंड विम्यापासून वंचित राहिलेला आहे. याबद्दल कुणीही बोलत नाही, एक शब्द नाही. काँग्रेसने एक निवेदन दिली परवा, काहीतरी करावं म्हणून. एक काँग्रेस पक्षाचे झोपलेले नेते जागी झाले आणि त्यांनी एक निवेदन दिलं. बाबा पुन्हा लोकांनी जर विचारले तुम्ही काय केलं? आम्ही दिलतो की आमच्याकडे निवेदन आहे, बघा इथे पेपरला बातमी आली, ते पुण्यनगरीला बी आहे, सकाळला बी आहे, ही लोकमतला बी आहे, मग दाखवता येते ना. म्हणजे आम्ही त्यावेळेस बोललो ना. पण एखादं आंदोलन या विम्यावर का उभं राहू शकत नाही? एखादा लोकप्रतिनिधी या विम्यासाठी का उपोषण करत नाही? रस्त्यावर का उतरत? आता ह्याच्या अगोदर पण असं मी ऐकलं की अगोदर गेल्या वर्षी विमा नाही मिळाला म्हणून कुणीतरी आमदार महोदय आपले कोर्टात गेले होते, त्याचं पण काही झालं नाही. म्हणजे तुम्हाला द्यायचं नाही, शेतकऱ्याला मदतच करायची नाही, कंपन्याचं भलं करायचं. सरकार तर त्यांचंच आहे. महायुतीचे 5 आमदार आहेत, 6वे आता बसवराज पाटील यांच्या रूपानं झाले. 6 आमदार आहेत. 6 आमदार असताना जिल्ह्याला विमा काय मिळत नाही? का शेतकऱ्याला वंचित ठेवलं जाते? काय करतात हे लोकप्रतिनिधी? फक्त मतदारसंघामधील मोठे मोठे रस्ते 1000 कोटी 2000 कोटी ह्याच्यामध्येच व्यस्त. शेतकऱ्याची चूल पेटणं अशी परिस्थिती झाली आहे सध्या. एक तर खताचे दर वाढलेत, औषधाचे दर वाढलेत, सगळ्या गोष्टी प्रचंड शेतकरी सोसतोय. 2200 रुपयाला नांगरण झाले. पाळी पेरणी नांगरणामध्ये शेतकरी मरून चाललाय. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे 2000 आले परवा, राज्य सरकारचे नमो योजनेतले पैसे आले नाहीत. शेतकऱ्याच्या प्रश्नावर मी तर सांगतो खरं, सध्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुणी लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. परवा कैलास पाटीलच बोलले, मला चांगलं वाटलं. कुणीतरी शेतकऱ्याची बाजू तिथं मांडतोय. शेतकऱ्याच्या प्रश्नावर कैलास पाटलांनी काही योजना सांगितल्या कृषी मंत्र्यांना, आणि त्यांनी असं म्हटले की तुम्ही आता शेतकऱ्यांना मामा नका, तुम्ही मामा नका बनू. दत्ता मामा म्हणतात त्यांना. काय मला काहीच कळलं नाही गेले. काय म्हणजे कसलाही ताळमेळ राहिला नाही. दत्ता भाऊ, शिवसेना ठाकरे गट सोडून जाताना आपल्या इथले खासदार जे शेतकऱ्यांचे कैवारी समजले जातात, सर्वसामान्यांचे दीनदुबळ्यांचे आवाज म्हणून ज्याला समजलं जातो, त्यांनी म्हटलं की बाबा सत्तेशिवाय मी लोकांची कामं करू शकत नाही. आणि परवा मला वाटतं त्यांनी काहीतरी खासदारांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडनं त्यांनी काहीतरी निधीचं पत्र घेतलं. बरोबर आहे. आज ते इथले खासदार आहेत. आज भादा महसूल मंडळ सोडला तर बाकीच्या सगळ्या महसूल मंडळातला विमा हा नाकारला गेला शेतकऱ्यांना.
काय शेतकरी देशोधडीला लागला, पेरणीला पैसे नाहीत, अवघड परिस्थिती. काय पेरणीला पैसे नाहीत, आता लेकरांच्या शाळा चालू शाळा झाल्यात, सुरू. लेकरांना वह्या पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत. शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. सोयाबीनचा भाव काय होता अहो यावर्षी? सोयाबीनचा भाव ज्यावेळेस आता वाढला, ज्यावेळेस होता त्यावेळेस शेतकऱ्याकडं एक दिवस सुद्धा त्याला वाळू घालायचं सुद्धा टाइम नव्हता. तसाच ओला आणि हवा जास्त असलेला सोयाबीन विकून शेतकऱ्यांनी आपलं बागवलं, कर्ज पाणी घालवलं. परवा विरोधी पक्षातल्या एका म्हणजे आमदारांनी काय नेत्यांनी म्हटलं 80 लाख लाडक्या बहिणीच्या पगारी म्हणजे त्यांना मानधन मिळत होतं, ते बंद झालं. 80 लाख म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की लाडक्या बहिणीला सरकार मदत करते काय, आणि त्याच्यामुळं आता शेतकऱ्याकडे सरकारचं लक्ष नाही, कारण की सरकार कुण्या ना कुण्या माध्यमातून मदत करते असं वाटत होतं. पण 80 लाख बहिणीच्या मानधन सध्या बंद झाले, हा विषय आहे. त्यातल्या त्यात पीक विमा जो हक्काचा आहे, ज्याच्या मोठ्या मोठ्या जाहिराती केंद्रापासून राज्यापर्यंत होतात विम्याच्या बाबतीत, विमा कुठून मिळतोय? तुम्ही म्हणल्यासारखं या मतदारसंघातील खासदाराला, धाराशिव मतदारसंघातील खासदारांना तब्बल 3 लाखाच्या वरी मताधिक्य लोकांनी दिलं. हो, शेतकऱ्यांनी स्वतःच्या जवळचे ते स्वतःच म्हणतात मला खिशातून पैसे काढून मला प्रचारात दिले, शेतकऱ्यांनी दिले. मग तू शेतकरी संकटात आहे आणि पक्ष बदलायच्या नादाला लागले. बरं बदलले तर बदलले दत्ता भाऊ, आता सत्तेत गेलेत, सत्तेत गेल्यानंतर तरी सत्तेचा वापर या शेतकऱ्यांसाठी करावा त्यांनी. काही नाही, विदारक परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना आता सध्या सगळ्यात मोठा आधार जर काय असू शकतो तो विम्याचा असू शकतो. आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आता दोघांनी एकत्र यायला पाहिजे, बसवराज पाटील पण आले आणि त्यांच्यासोबत बसवराज पाटील साहेब, त्या तिघांनी एकत्र यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना हे सांगितलं पाहिजे की बाबा आमच्यावर मागच्या 5 वर्षात कृषी मंत्र्यांना आमच्याकडे 5 वर्ष अन्याय झालाय, आमचा शेतकरी अडचणीत आहे. त्यांना सगळं म्हणजे व्यवस्थित आहे काही की वाटायला, मला तर संशय आला गळ्याशी. ते सगळे व्यवस्थित आहेत ना, आता सत्तेत गेले, विकास व्हायलाय, सगळ्या गोष्टीचा विकास व्हायला, आता तेच सगळ्याच गोष्टीचा विकास व्हायला. शेतकरी देशोधडीला लागला, विकास कोणाचा व्हायला लागलाय तेच सांगतो ना. बहुतेक त्यांचा विकास ते साधून घेत असतील, ते खरं आहे, त्यांचा विकास साधून घेत असतील, म्हणून तर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले ना. काय सभागृहामध्ये आमदार अभिमन्यू पवारांनी लातूरच्या काही विषयावर, निधीबाबत किंवा इमारतीबाबत सभागृहात मुद्दे मांडले, किंवा ते अजूनही कुठला तरी विषय आला होता बघा परवा, ते काहीतरी काय विषय होता आपल्याकडे बातमीसाठी आलेला होतो. अनेक काही विषयामध्ये त्यांनी विषय मांडले, विम्याचा विषय काय मांडला नाही. तो आयुक्तालय, आयुक्तालय, आणि दुसरा अजून एक काहीतरी कुठला तरी एक प्रश्न होता बघा, त्याच्यावर त्यांनी सभागृहात मांडलं. मला काय म्हणायचंय, मग हा विषय त्यांनी का मांडला नाही? एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला पवार साहेबांकडून अपेक्षा आहे. पवार साहेब हे देऊ शकतात, कारण तो माणूस शेतकऱ्यासाठी करतो, 100%. शेत रस्ते असेल, आणि आता जलसमृद्ध औसा गोगलगाईच्या वेळेस सुद्धा पवार साहेबांनी शेतकऱ्यांना आणलं. पहाट त्यांना शेत फिरवलं, आणि जिथं गोगलगाई आहे तिथंच नेलं. त्याच्या पुढं त्या गोगलगाईचा उल्लेख त्या नुकसानीमध्ये नव्हता, JR मध्ये तो त्यांनी करून घेतला. मग त्यांना काय 5 वर्ष झालं ते का दुर्लक्ष करत? NDRSच्या निकषामध्ये गोगलगाई बसत नव्हती, ती बसवली, देवेंद्र भाऊच्या माग लागले त्यांनी. पण आमदार अभिमन्यू पवार साहेब, या 7-8 महसूल मंडळ आहेत आपल्याकडं, त्याच्यापैकी एक बाधा महसूल मंडळाला मिळालंय. आणि दत्ताभाऊ, मला वाटतं बाधा महसूल मंडळाला मिळण्यामध्ये सुद्धा आमदार अभिमन्यू पवारांचाही मोठा वाटा आहे, आणि तुमचा आणि माझा पण आहे मोठा वाटा. कारण पुण्यनगरीच्या माध्यमातून तुम्ही मोठा आवाज उठवला, आणि मी पण सकाळ आणि अॅग्रोच्या माध्यमातून. परिस्थिती अतिवृष्टी झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे या भागात आले होते, आणि पाऊस एवढा पडला, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यावरून बराच याला ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी त्यावेळेस झाली होती. ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून उजनीला बहुतेक आले होते ते.
तर मुख्यमंत्री खुद म्हणले की बाबा परिस्थितीच तशी आहे, हम्म. जे निकष त्या ओला दुष्काळाचे आहेत त्या निकषाप्रमाणेच आम्ही शेतकऱ्यांना मदत करू. जी काही नुकसान झाले, बरोबर. जी काही परिस्थिती आहे, आमची साधी मागणी आहे, ओला दुष्काळाच्या निकषाप्रमाणेच तुम्ही विमा द्या ना. नाही, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का? त्यावेळेस तुम्ही म्हणलं ना ही ओला दुष्काळासारखी परिस्थिती आहे, कारण पाऊसच एवढा झाला होता, पाऊसच झाला होता एवढा. दत्ता भाऊ, विमा कंपन्या कुठल्या निकषावर हे विम्याचं कवच नाकारतात? अहो, शासनाच्या अधीन आहेत ना ते, शासनाचं कंट्रोल असायला पाहिजे त्याच्यावर. जर शेतकरी देशोधडीला लागला असेल आणि ह्याने निकषच लावत असतील तर कायदा माणसासाठी आहे का माणूस कायद्यासाठी आहे? मुळात ह्या विम्याच्या बाबतीत जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या अत्यंत किचकट आहेत. विमा कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, मी तुम्हाला सांगतो, त्यांनी ठरवणार तुम्हाला किती द्यायचं, त्यांनी ठरवणार तुमची आणेवारी किती होईल, तुमचा पीक कापणी प्रयोग कसं, त्यांनीच ठरवणार. सगळं जर त्यांनीच ठरवणार असतील तर विमाच कशाला घेता तुम्ही? प्रीमियमच भरून घेऊन का तुम्हीच ठरवणार असेल. आम्ही कशाला भरतोय पैसे? आपण साधारणतः बाहेर LIC काढतो, आपण कशासाठी भरतोय? आपल्या सुरक्षितेसाठी. जर उत्पादन खर्च तर आमचं एकर मध्ये 2 कट्टे सोयाबीन निघाल नाही, जिथं 8 कट्ट्याचं आमचं उत्पादन होतं, 10 कट्ट्याचं होतं, मग तुम्ही आम्हाला काय विमा देत नाही? बरोबर नाही, परिस्थिती अत्यंत वाईट आहे दत्ता भाऊ. काही शेतकरी जेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधला ना, अक्षरशः निराश आहेत. एक तर निसर्ग त्यांच्यावर वाट बघायला शेतकरी निसर्ग मारत आहे. साहेब मी एक सांगतो, शेतकरी वाट बघतोय, कारण की शेतकरी सगळ्या गोष्टी मनात साठवतोय, कारण की खताचे वाढलेले दर, हो, बियाण्याचे वाढलेले दर, त्याच्यानंतर मशागतीसाठी वाहनाचा जो खर्च आहे तो वाढलाय, मजुरी वाढली आहे. साहेब शेतकरी प्रचंड फक्त वाट बघतोय. आणि आता शेतकऱ्याला दुःख एका गोष्टीचं झालंय की आपल्याला मदत करणारा याच्यामध्ये कुणी उरला नाही, निराश हताश झालाय. मी एका शेतकऱ्याला बोलताना म्हणलो, काय मामा काय परिस्थिती आहे, काय म्हणले, कुणी बोलायला तयार नाही. काय सांगू, पत्रकार म्हणले आता तुम्हीच ती बातमी लावलो पेपरला, तेवढंच आम्हाला वाटलं आता तुमच्या बातमीनंतर तर ही जागा होतील लोक, पण निगरगट लोक आहेत म्हणले, जागा होत नाही. म्हणले आता आपल्या आमदार साहेबाचं काम आहे, म्हणले त्यांचं सरकार आहे खाली वरी, त्यांनी सांगितलं पाहिजे ना म्हणले, बाबा माझ्या तालुक्यावर 5 वर्ष अन्याय झालाय, पुण्याने कशात झालाय, का बरं तुम्ही यांना विमा दिला नाही? सगळीकडे परिस्थिती सारखीच होती म्हणले. खासदार तर साहेब तर पळूनच गेले म्हणले, आम्ही त्याला मतदान केलं तिथे पळूनच गेला, आणि कशासाठी गेला तर विकासासाठी गेला. कशाचा विकास, कुणाचा विकास, कशाचा विकास म्हणले? 10 वर्षाने खासदार, दुसरी टर्म आहे म्हणले खासदार, ह्याच्या अगोदर सत्तेतला 5 वर्ष खासदारच होता ना, तेव्हा काय विकास केला आहे ना? अशी लोकांची भावना आहे. लोक म्हणाले या खासदारांनी 5 वर्ष बीजेपी सोबत त्यांचं सरकार होतं, त्यामध्ये सत्तेतले खासदार होते, 5 वर्ष त्यांनी काय विकास केला? बरोबर. एकूणच दत्ता भाऊ, माझी सर्व लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे आम्हा दोघांची की शेतकऱ्याचा अंत बघू नका, त्यांचा तळतळाट घेऊ नका, कारण तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून त्या शेतकऱ्याने त्याच्यासाठी दिलंय की त्याच्या कामाला याल, तुम्ही त्याच्या अडचणीच्या वेळेस तुम्ही याल. जर या शेतकऱ्यांना पीक विमा नाही मिळाला तर त्याची खरीप आणि रब्बी हे दोन्ही धोक्यात आहेत. अगोदर तर पाऊस पडत नाहीत, पेरण्या होतात का नाही या संभ्रमामध्ये आहे, आणि त्यातून जर त्याला पीक विमा नाही मिळाला, सरकारच म्हणते ना पाऊस कमी आहे म्हणून, या वर्षी सरकार स्वतः म्हणते पाऊस कमी, पेरण्या करू नका असं सरकार सांगते. माझी दत्ता भाऊ आपल्या दोघांकडनं मी एक विनंती करतोय, लोकप्रतिनिधी असतील किंवा संघटनाचे पदाधिकारी असतील त्यांना, की तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज बना, कारण शेतकरी सगळ्या बाजूनी नागवला गेलाय, सगळ्या बाजूनी त्रासला गेलाय, सगळ्या बाजूनी त्यानं वैतागलाय. त्याच्यामुळे त्याचा आवाज बना आणि त्याचं पुण्य पदरात पाडून घ्या.
सरकार दरबारी या पीक विम्यासाठी भांडा बंड करा आणि त्याच्या पदरामध्ये तो पीक विमा पाडून देण्याचं पुण्यकर्म तुम्ही कमवा, एवढीच या एपिसोडमध्ये मी विनंती करतो. आणि नाही तर शेतकरी तुम्हाला रस्त्यावर धरून याचा जाब विचारला तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. कारण शेवटी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचा हक्क आहे तुमच्यावर, त्यानं मतदान देऊन तुम्हाला निवडून आणलेलं आहे. त्याच्यामुळे जर उद्या त्याच्या संकटामध्ये तुम्ही नाही आले आणि त्यानं रस्त्यावर तुम्हाला अडवून जर जाब विचारला तर तेवढी तयारी ठेवा. धन्यवाद.